नमस्कार. टेट परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण एक खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे जीन पियाजे यांचा बोधात्मक विकासाचा सिद्धांत. हो, बऱ्याच जणांना हा विषय म्हणजे जीन पियाजेंचे सिद्धांत थोडेसे किचकट वाटतात. पण काळजी करू नका, आपण त्याला एकदम सोपं करून समजून घेऊया. परीक्षेमध्ये यावर कसे प्रश्न येतात ते बघितले की हा सिद्धांत आणखी सोपा वाटेल. चला तर मग थेट सुरुवातच करूया. परीक्षेमध्ये हमखास दिसणारा एक प्रश्न म्हणजे जोड्या लावा. आपण त्याच प्रश्नापासून सुरुवात करूया, म्हणजे सगळ्या संकल्पना एकदम स्पष्ट होतील. ओके, तर इथे बघा, आपल्यासमोर एक प्रश्न आहे. एका बाजूला आहेत पियाजेच्या विकासाचे 4 टप्पे आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांची वैशिष्ट्य. आता आपल्याला करायचं काय आहे, तर यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. बघता क्षणी थोडं गोंधळायला होतं नाही का? पण एक सोपी पद्धत आहे. ज्या टप्प्याबद्दल आपल्याला पक्की खात्री आहे ना, त्याची जोडी आधी लावून बघायची. मग बघा, बाकीचे पर्याय आपोआप सोपे वाटायला लागतात. वा, ही खरंच एक चांगली ट्रिक आहे. चला तर मग आता बघूया की याचं अचूक उत्तर काय आहे आणि प्रत्येक जोडीचा अर्थ नेमका काय आहे ते समजून घेऊया. तर बघा, पहिली जोडी लागते मूर्त क्रियाकाल अवस्थेची. या टप्प्याचं वैशिष्ट्य काय, तर इथे मुलांचा विचार जास्त लॉजिकल म्हणजे तर्कशुद्ध होतो. ज्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर घडतात, ज्या मूर्त आहेत, त्यावरून ते निष्कर्ष काढायला शिकतात. ओके, म्हणजे याच्या आधी येतो हा टप्पा, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाची अवस्था. यात काय होतं, तर मुलं चिन्ह आणि भाषा वापरायला लागतात. म्हणजे त्यांच्या मनात संकल्पना, ज्याला आपण कॉन्सेप्ट्स म्हणतो, त्या तयार व्हायला सुरुवात होते. एकदम बरोबर. आणि याच्याही आधीची जी अवस्था आहे, शब्दपूर्व अवस्था, म्हणजे अगदी जन्मापासून, तेव्हा बाळ काय करतं, आपल्या सेन्सेसमधून म्हणजे डोळे, कान, त्वचा आणि हालचालींमधून जग समजून घेतं. साधं वर्गीकरण करायला शिकतं, जसं की ही खाण्याची गोष्ट आहे, ही नाहीये. आणि मग येतो शेवटचा आणि सर्वात प्रगट टप्पा, बौद्धिक विकासाची अवस्था. इथे तर व्यक्ती अशा गोष्टींवर विचार करू शकते ज्या तिच्या डोळ्यासमोर नाहीत, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग, आणि मोठमोठ्या वैचारिक समस्या सुद्धा सोडवू शकते. छान, म्हणजे आता हे 4 टप्पे आपल्या लक्षात आलेत. चला, आता ही समज अजून पक्की करण्यासाठी आणखी एक प्रश्न बघूया. अरे वा, हा प्रश्न तर आपण आत्ताच चर्चा केलेल्या मुद्द्यांवर आहे. चला बघूया आपली समज किती पक्की झालीये ते. यामुळे चांगलं रिव्हिजन होईल. तर याचं बरोबर उत्तर आहे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाची अवस्था. कारण याच काळात मुलं वस्तूंचं वर्गीकरण करायला आणि प्रतिकात्मक विचार करायला शिकतात, आणि हेच त्यांच्या बोलण्याचा, संवादाचा बेस बनतं. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या. हे जे मुद्दे आहेत ना, चेतकाचं वर्गीकरण आणि संबोध निर्मितीची सुरुवात, हे थेट आपल्या पहिल्या प्रश्नातल्या जोड्यांशी जुळतात. यावरून कळतं की हे सगळे टप्पे आणि त्यांची वैशिष्ट्य एकमेकांमध्ये कशी गुंतलेली आहेत. उत्तम. चला, आता आपण या सगळ्या चर्चेचा एक सारांश बघूया. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने नक्की काय लक्षात ठेवायचं ते मुद्दे एकदम स्पष्ट होतील. सर्वात महत्वाची गोष्ट, हे 4 टप्पे आणि त्यांचा क्रम. हा क्रम कधीच विसरायचा नाही. परीक्षेमधले बरेचसे प्रश्न याच क्रमावर आधारित असतात. त्यामुळे हा क्रम पक्का लक्षात ठेवायलाच हवा. अगदी. आणि यातला कळीचा मुद्दा काय, तर पियाजे म्हणतात की मुलाचा विकास याच क्रमाने होतो. म्हणजे तो पहिल्या टप्प्यावरून थेट तिसऱ्यावर उडी मारू शकत नाही. एक एक पायरी चढूनच पुढे जावं लागतं. हे एकदा कळलं की पियाजेवरचा कोणताही प्रश्न सोपा वाटतो. तर हा सिद्धांत तर आपण समजून घेतला, पण त्याची खरी गंमत आहे ती त्याच्या प्रत्यक्ष वापरात. इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो की एक शिक्षक म्हणून पियाजेच्या या सिद्धांताचा वर्गामध्ये सगळ्यात चांगला वापर कसा करता येईल. यावर विचार केल्याने हा विषय परीक्षेसाठी तर पक्का होईलच, पण तो कायमचा लक्षात राहील.